नमस्कार। आज आपण हरतालिकेची पूजा अगदी सोप्या भाषेत शून्यापासून कशी करावी ते पाहणार आहोत। ही माहिती नवविवाहित स्त्रिया, मुलींना आणि पूजा शिकणाऱ्यांसाठी खास आहे। चला तर आता आपण थोडक्यात कथा पाहूया। हरतालिका तीज ही गौरी शंकराची पूजा आहे। पार्वती मातेनं कठोर तप करून शंकराला पती म्हणून मिळवलं, त्या आठवणी प्रित्यर्थ ही पूजा केली जाते। हा व्रत स्त्रियांसाठी अखंड सौभाग्य आणि पतिपरायणतेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। चला तर आता पूजेची तयारी कशी करावी ते पाहूया। पूजा करण्यासाठी स्वच्छ जागा निवडा। पाट किंवा चौकीवर स्वच्छ पांढरा कापड घाला। मातीच्या किंवा धातूच्या गौरी शंकर मूर्ती घ्या। पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू: फुले, माळा, अक्षता, कुंकू, हळद, फळे, पानं, दिवा, नैवेद्य, लाडू किंवा खीर, कलश, पाणी, पंचामृत। उपवास करणार असाल तर त्याची तयारी करा। पूजा करण्याची पद्धत जाणून घेऊया। चला तर बघूया। पहिली पद्धत: स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा। गौरी शंकराची स्थापना: चौकीवर मूर्ती ठेवा, कलश बसवा। पंचोपचार पूजा: कुंकू, हळद, अक्षता अर्पण करा। फुले, बिल्लपत्र, पानं अर्पण करा। मंत्रपठण: सोप्या ओम नमः शिवाय मंत्राचा जप। नैवेद्य अर्पण: खीर, लाडू, फळे। नंतर शेवटी आरती। शंकराची आणि गौरीची आरती करा। व्रतकथा ऐका। हरतालिका व्रतकथा वाचा किंवा ऐका। जागरण: शक्य असेल तर रात्री कथा ऐकत जागरण करणे आवश्यक आहे। विशेष टिप्स: पहिल्यांदाच पूजा करत असाल तर जास्त क्लिष्ट पद्धती टाळा। स्वच्छ मन, श्रद्धा आणि भक्ती हाच सर्वात मोठा शृंगार आहे। मित्रांनो, अशी आहे हरतालिकेची पूजा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला सर्वांना हरतालिका तीजच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।